नमस्कार, भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी अर्धापूर शहरातील प्रतिष्ठित शेतकरी बारामती या ठिकाणी निघालेले आहेत। आपण पाहूया की बारामतीचा आजचा हा प्रवास कशासाठी आणि त्यामागचा उद्देश काय आहे। आपल्यासोबत आहेत अर्धापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून प्रतिक्रिया। आज जे कृषी प्रशिक्षणासाठी तो आपण चाललेलो आहे, यामागचा उद्देश काय आणि त्या माध्यमातून आपण इथं आल्यावरती काय उपक्रम करणार आहात? आम्ही बारामती या ठिकाणी दिनांक 17 ते 24 दरम्यान आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरणार आहे। त्यासाठी आम्ही अर्धापूर शहरातून आमचे मित्र पत्रे पाटील, घोडेकर, संदीप लंगडे, गोविंद राऊत आणि मी स्वतः प्रल्हाद माटे, आम्ही आज जी आपल्या सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, आपली शेती सर्व निसर्गावर अवलंबून आहे। निसर्ग कोपला तर आज आपल्या शेतकऱ्यांना फाशी घ्यावी लागत आहे किंवा आपल्याला एखादं विष प्राशन करून सन्या जीवन संपवावं लागत आहे। यासाठी आधुनिक शेती म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाऊन आधुनिक जे काही त्यांचं आधुनिक असे समजा तंत्रज्ञान असेल, त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये जैविक शेतीवर सुद्धा प्रात्यक्षिक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। ऊस हे एका एकरी कमीत कमी 150 टनापर्यंत आणि आमचे टोमॅटो अशा काही त्या ठिकाणी व्हरायटी आणलेल्या आहेत, त्या सुद्धा त्या ठिकाणी 150 टनापर्यंत उत्पन्न होणाऱ्या त्या ठिकाणी व्हरायटी आहेत। ते आम्ही त्या ठिकाणी जाऊन सन्या सर्व काही आत्मसात करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि आपल्या इकडे आल्यानंतर आमचा जे हे संपूर्ण ग्रुप आहे, त्याच्यामध्ये केळी आहे, हळद आहे, बरेचसे त्या ठिकाणी प्रात्यक्षिक आम्हाला पाहायला मिळणार आहेत। जैविक शेती सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने करावायची आहे। विषमुक्त शेती कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी आम्ही कृषी प्रदर्शनाला जात आहोत। आपल्या सोबत आहेत तरुण शेतकरी गोविंद राऊत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, आपण काय सांगाल? आम्ही जे कृषी प्रदर्शनासाठी चालू आहोत की तिथून काहीतरी नवीन शिकता यावं। शेती हा जसं माटे साहेबांनी सांगले की निसर्गावर अवलंबून आहे। निसर्गावर न अवलंबून राहता शेतीला कसा जोडधंदा देता येईल, नवीन उपक्रम काही घेता येईल का, दुग्ध व्यवसाय करता येईल किंवा नवीन त्याच्यावर काही फूड प्रक्रिया करता येईल। जसं यावर्षी जसं पाण्यानं केळी पूर्ण मातीमोल झालेली आहे, म्हणजे पूर्ण शेतकरी हे नुकसानात गेलेले आहेत की त्यांना काही पण मिळालं नाही। त्याची 200 का 100 रुपयानं पण व्यापारी केळी घेणं गेलते। तर त्यासाठी आम्ही त्याच्यावर नवीन काहीतरी करता यावं आणि नवीन शिकता यावं की काहीतरी म्हणजे फूड प्रोसेसिंग करण्यासाठी, ते नवीन काहीतरी शिकण्यासाठी तिथं आम्ही सगळा ग्रुप मिळून जात आहोत। मी खूप साऱ्या भाग्यशेष वार्ताकडून या सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो आणि इथं आल्यावरती त्यांच्याकडून तरुणांना काहीतरी प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांनी पुढील प्रशिक्षण व्यवस्थितरित्या घ्यावं एवढ्या शुभेच्छा देतो। आणि पत्रकार आमचे पत्रबंधू असतील, या ठिकाणी पाटील असतील, या सर्व मित्रमंडळीला पुन्हा शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।